आज संध्याकाळच्या सुमारास रेस्क्यू फाउंडेशनचे मनोहर मेहर यांनी मला फोन केला की एरंदाड सीएनजी पंपाच्या मागच्या बाजूला 2 गायांना इंजेक्शन देऊन बांधून ठेवलेले आहेत, तर तिथे ताबडतोब पोचा. आमच्या कार्यकर्त्यांसह आम्ही पोचल्यानंतर इथं लक्षात आलं की 2 गायापैकी एक गाय जिवंत होती, पण पाय बांधलेले होते, तडफडत होती आणि दुसरी मृत अवस्थेत आढळली. तर जी जिवंत होती तिला आम्ही तिचे पाय सोडून तिला पाणी पाजल्यानंतर ती आता गाय थोडी उठून बसलेली आहे आणि दुसरी जी आहे ती मृत अवस्थेत आढळली. पोलीस प्रशासनाकडे हीच मागणी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा कायदा असताना सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदरही अनेक कायदे आहेत, महाराष्ट्र पशुसंवर्धन ऍक्ट आहे किंवा अन्य कायदे आहेत, असं असताना सुद्धा कायदा असताना सुद्धा महाराष्ट्र इथे आपल्या बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टी घडत आहेत. 2च महिन्यापूर्वी साधारण 3 ते 4 महिन्यापूर्वी आपण एक मोठी कारवाई बदलापूर गावामध्ये केली होती आणि त्या कारवाईमध्ये संबंधित जे काही आरोपी होते त्या आरोपींना शिक्षाही झालेली आहे. काही आज आमचा संशय आहे की हे जे कृत्य करणारे जे लोक आहेत हे बाहेरचे कुठले नसून याच परिसरातले आहेत आणि कठोरात कठोर कारवाई पोलिसांनी सीसीटीव्ही चेक करून त्यांच्यावरती कारवाई करावी व ह्या होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीला वाचवावं.